आज आपण 2026 भाग्यवान राशींचा सुवर्णकाळ बघणार आहोत. तर भाग्यवान राशींचा सुवर्णकाळ, तर या राशींसाठी उघडणार यशाचे दरवाजे. आता या राशी कोणत्या कोणत्या आहेत ते आपण आता बघणार आहोत. चला तर मग आपण आता सुरुवात करूया. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण 2026मध्ये कोणत्या राशी भाग्यवान आहे हे बघणार आहोत. भाग्यवान आहे हे बघणार आहोत. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. भाग्यवान राशीसाठी 2026मध्ये कोणत्या राशींचं भाग्य उजळणार आहे. तर ज्योतिषशास्त्रानुसार 2026 हे वर्ष मोठ्या ग्रहांच्या परिवर्तनामुळे काही विशिष्ट राशींसाठी अत्यंत फलदायी आणि प्रगतिकारक ठरणार आहे. आता विशेषतः गुरु, शनी आणि राहू यांच्या बदलत्या स्थितीचा 5 राशींना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. तर आता आपण बघणार आहोत तर त्या 5 राशी कोणत्या कोणत्या आहेत त्या. आता 2026मधील सर्वात भाग्यवान राशींची माहिती मी खाली देत आहे. तर सर्वात भाग्यवान कोणत्या राशी आहेत त्याची माहिती आपण आता बघणार आहोत. तर आता पहिली रास बघूया. तर आता पहिली भाग्यवान रास आहे वृषभ रास. तर वृषभ राशीचं आपण आता भविष्य बघूया. आता वृषभ राशीसाठी 2026 हे वर्ष आर्थिक समृद्धीचे असेल. म्हणजे त्यांच्याकडे भरपूर पैसा येण्याची शक्यता आहे वृषभ राशींच्या व्यक्तींकडे. आता आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत त्यांच्याकडे निर्माण होतील आणि जुन्या गुंतवणुकीमधून चांगला परतावा त्यांना मिळेल. तर आता करिअर, वृषभ राशींच्या व्यक्तींच्या आता करिअरच्या बाबतीत आपण बघूया. आता जे लोक नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत तर त्यांच्यासाठी हे वर्ष 2 जून नंतरचा या वर्षाचा काळ अतिशय शुभ आहे. तर ते विचार करत असतील तर त्यांच्यासाठी या वर्षातील 2 जून नंतरचा काळ अतिशय शुभ आहे. आणि आता आपण त्यांची आरोग्याबद्दल बघूया. आता वृषभ राशीच्या लोकांच्या आता या वर्षीच्या आरोग्याबद्दल प्रदीर्घ आजारांपासून त्यांना सुटका मिळून आरोग्य सुधारेल. म्हणजे त्यांचे आरोग्य या वर्षी सुधारेल, उत्तम राहील. आता हे बघितलं आपण भाग्यवान पहिली रास वृषभ राशीचे आपण भविष्य बघितलेलं आहे. आता 2026मधली दुसरी भाग्यवान रास कोणती आहे तर सिंह रास. आता सिंह राशीच्या लोकांसाठी हे वर्ष राजयोग सारखे फळ देणारे आहे. राजयोग त्यांच्या भविष्यामध्ये राजयोग आहे. या वर्षी राजयोग आहे सिंह राशींच्या व्यक्तीला. आणि आता त्यांची प्रगती बघणार आहोत. आता सिंह राशीच्या व्यक्तीला नोकरीमध्ये बढती आणि पगारात वाढ होण्याची दाट योग आहे. त्यांची प्रगती बघितली. आणि आता आपण त्यांचे विवाह संदर्भात बघणार आहोत सिंह राशीच्या व्यक्तीचा. आता सिंह राशीच्या व्यक्तीमध्ये जे अविवाहित लोक आहेत त्या लोकांसाठी विवाहाचे चांगले
प्रस्ताव येतील, म्हणजे त्यांना चांगले स्थळं यावर्षी येतील जे अविवाहित आहेत त्या व्यक्तींसाठी. आणि आता त्यांची प्रतिष्ठा बघूया. आता सिंह राशीच्या व्यक्तीची प्रतिष्ठा, आता समाजामध्ये मान सन्मान त्यांचा वाढेल. यावर्षी त्यांचा मान सन्मान वाढेल आणि प्रलंबित कामे त्यांची पूर्ण होतील. आता आपण त्यांचं आता आपण पुढचं तिसरी रास बघणार आहोत. तर ही तिसरी रास भाग्यवान रास आहे, तूळ रास. आता ही तूळ राशीचं 2026 मधलं भविष्य काय आहे ते बघूया. आता 2026 तूळ राशीच्या व्यक्तींना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नशिबाची पूर्ण साथ त्यांना मिळणार आहे. आणि परदेश प्रवास, तूळ राशीच्या व्यक्तीचा परदेशामध्ये प्रवासाचा योग आहे. शिक्षणासाठी किंवा काही कामासाठी त्यांना ज्यांना परदेशात जाण्याची इच्छा असलेल्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. म्हणजे ज्यांना शिक्षणासाठी परदेशात जायचे त्यांचं यावर्षी स्वप्न पूर्ण होऊ शकतं. आणि आता त्यांचं यश बघूया. आता यशमध्ये त्यांचं चित्त, स्वाती आणि विशाखा नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीला विशेष यश मिळेल. या नक्षत्रामध्ये जन्मलेल्या व्यक्तींना विशेष यश मिळेल. आणि आता पुढे बघूया आपण. आता त्यांचा आनंद कशामध्ये राहील. आता बघा, त्यांचं कौटुंबिक जीवनामध्ये त्यांच्या शांतता आणि सुख राहील. याच्यामध्येच त्यांना आनंद मिळेल. त्यांचा आनंद कुटुंबामध्येच आहे. म्हणजे कुटुंब त्यांचं यावर्षी खूप सुखी राहील. आणि आता आपण चौथी रास पाहूया. आता चौथी रास भाग्यवान रास कोणती आहे, तर ती आहे कुंभ रास. आता कुंभ राशीच्या व्यक्तीला राहूचे संक्रमण आणि शनीची स्थिती कुंभ राशीसाठी बदलांचे संकेत देत आहेत. शनी आणि राहू यांची स्थितीमध्ये बदल होत आहे. मग अचानक कुंभ राशीच्या व्यक्तीला धनलाभ होण्याची शक्यता आहे. म्हणजे अचानक म्हणजे लॉटरी, वारसा हक्क, म्हणजे त्यांना अचानक लॉटरी लागेल, वारसा हक्क मिळेल आणि किंवा शेअर्समधून त्यांना फायदा होऊ शकतो. म्हणजे त्यांना यावर्षी धनलाभ होईल. आणि त्यांची बौद्धिक विकास, आता बौद्धिक विकास काय आहे कुंभ राशीच्या व्यक्तीच्या. आता विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष अभ्यासात यश मिळवून देणारे आहे. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष अभ्यासात यश मिळवून देणारे ठरेल. आता आत्मविश्वास त्यांचा यावर्षी काय सांगतो, तर तुमच्या कार्यक्षमतेत वाढ होईल, ज्यामुळे तुम्ही अवघड कामेही तुमच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अवघड कामेही सहज पूर्ण कराल. म्हणजे तुमची इम्युनिटी वाढेल, कार्यक्षमता वाढेल आणि जे अवघड कामं आहेत ते सुद्धा तुम्ही पूर्ण करू शकाल. आणि आता पाचवी रास आहे मीन रास. तर मीन राशीचं भविष्य आपण बघूया. आता ही पाचवी रास आहे, भाग्यवान रास आहे ही. तर मीन राशीच्या व्यक्तीला सध्या 7.5च्या प्रभावाखाली आहे मीन रास. पण ती प्रभावाखाली असली तरी 2026 शनी स्वतःच्या नक्षत्रात प्रवेश करत असल्याने ही रास लकी ठरेल. ही रास लकी ठरणार आहे. आता स्थैर्य, तर मीन राशीच्या व्यक्तीचे स्थैर्य कशामध्ये, आता करिअरमध्ये स्थिरता येईल आणि अडकलेला पैसा परत मिळेल.
आता त्यांच्या करिअरमध्ये स्थिरता येईल आणि त्यांचे जिथे जिथे पैसे अडकले ते सर्व परत मिळतील. आता प्रसिद्धीमध्ये काय येईल? कला आणि साहित्य क्षेत्रातील लोकांना मोठी प्रसिद्धी मिळण्याचे योग आहेत. प्रसिद्धी मिळण्याचे योग त्यांच्या भविष्यामध्ये आहेत. तर आता हे बघितलं आपण आता मीन राशीच्या व्यक्तीचे राशी भविष्य. तर आता आपण पाहिलं 2026मधील 5 भाग्यवान राशी आपण बघितलेल्या आहेत. तर या राशींचे भाग्य काय सांगते, त्यांचं आरोग्य काय सांगतं, हे सर्व आपण वरील व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि मला नक्की सांगा कोणाकोणाची रास भाग्यवान आहे हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. यामधील कोणाकोणाची रास भाग्यवान रासमध्ये येते तर हे मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. धन्यवाद.